नमस्कार, मी विजया वामन। विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार जे आहेत त्यांची तोंडी परीक्षा घेत आहोत। विधानसभेची रणनीती काय, सध्याच्या त्या मतदारसंघातील स्ट्रॅटेजी काय, कोण कोणाला वरचढ ठरणार, महाविकास आघाडी चालणार की महायुती चालणार, या सगळ्याच गोष्टींचे अनालिसिस आपण थेट त्या मतदारसंघामध्ये जाऊन करत आहोत। आज आपण आलेलो आहोत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात। या ठिकाणी देवयानी फरांदे विद्यमान आमदार असले तरी वसंत गीते यावेळी टफ फाईट देतील अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली आणि अर्थात आपलं कामच ते की ज्या उमेदवाराची चर्चा सुरू होईल त्या उमेदवाराची तोंडी परीक्षा घेणं। तर आज आपल्या सोबत आहेत नाशिक मध्यचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार वसंत गीते सर। सर नमस्कार। खरं तर आजची ही जरी तुमची तोंडी परीक्षा असली तरी तुम्ही ऑलरेडी या अगोदर प्रॅक्टिकल लेखी या मतदारसंघात तुम्ही दिलेली आहे, तुम्हाला या मतदारसंघातील सगळे प्रश्न माहिती आहेत। आता जी विधानसभा निवडणूक होते यामध्ये तुमचं नाव हे पूर्णतः ताकदीनिशी चर्चेत आहे, तुमची तशी तयारी सुरू आहे का? ते निश्चितपणे मला खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीने तयारी आमची चालू आहे। लोकसभेची निवडणूक संपली आणि तेव्हापासून मी फिरायला सुरुवात केली आहे। लोकसभेच्या निवडणुकीलाच लोकांनी जो कौल दिला त्याच्यावर मला लक्षात आलं की लोक आपल्या बरोबर आहेत, लोक उद्धव ठाकरेंबरोबर आहेत आणि म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतो। आता पुढे जाऊन प्रश्न असा तयार होतो, तुम्ही या अगोदर आमदार राहिलेले आहेत, वसंत गीतेंचा परफॉर्मन्स स्ट्रॉंग होता, तुम्ही ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, भयमुक्त नाशिक ही तुमची टॅगलाईन होती, त्या टॅगलाईन खाली ही निवडणूक झाली आणि पुढे जाऊन 2019 ला तुम्ही रिंगणातच आले नाही। म्हणजे विधानसभा लढवली नाही, का लढवली नाही हा माझ्यासहित इतरांना पडलेला प्रश्न आहे। 2019 ला काय घडलं होतं? नाही, निश्चितपणे 2019 ला माझ्या मोठा मुलगा हा उपमहापौर होता आणि तो भारतीय जनता पक्षाचा होता। मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस मी तिकीट मागितलं पण मला तिकीट मिळालं नाही। मुलगा उपमहापौर होता म्हणून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली की सीमाताई हिरे यांची जबाबदारी तुम्ही घ्या, भविष्यात तुम्हाला संधी आम्ही देऊ। आणि मुलगा उपमहापौर असल्या कारणाने मी ती निवडणूक लढवली नाही, कारण काँग्रेस अग्रेसिव्ह होतं की मला तिकीट देण्यामध्ये, पाहिजे ती मदत करण्यामध्ये। काँग्रेस त्या ठिकाणी मला त्यांनी निमंत्रण दिलं, बोलवलं, सांगितलं, परंतु या नाशिककरांना ते पटलं नसतं, कारण घरामध्ये उपमहापौर हा BJPचा आहे आणि वडील काँग्रेसच्या तिकिटावर जर उभे राहत असतील तर ते या नाशिककरांनी खपून नसतं घेतलं आणि या नाशिककरांनी मला खूप काही दिलेलं आहे। आणि नाशिक हे परिवर्तनवादी शहर आहे, त्यांना ज्या काही गोष्टी पटल्या नाही ते ज्यावेळेस डोक्यावर घेतात त्यावेळेस नाही पटलं तर ते पायाखाली सुद्धा घेतात आणि तो अनुभव मला त्या ठिकाणी आलेला आहे। आणि म्हणून मी दिलेल्या शब्दाला जागलो की भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी दिली सिडकोच्या मतदारसंघाची ती पूर्णपणे पार पाडली आणि त्यांना विजयीच्या मध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता। तुमची हिस्ट्री अशी आहे की तुम्ही मनसेमध्येही लॉंग टर्म काम केलं, म्हणजे नाशिकमध्ये मनसे रुजवण्यात, वाढवण्यात किंवा इथे जे काही नगरसेवक वगैरे निवडून आणण्यामध्ये तुमचा एक सिंहाचा वाटा राहिलाय। मनसेनंतर भाजप आणि भाजप नंतर मग इकडे शिवसेनेकडे तुम्ही कसे आलात? भारतीय जनता पक्षाच्या संबंधात आपण जर बोलायचं झालं तर बाहेरची माणसं घेणं, वापरणं आणि फेकून देणं हा जो भाग आहे हा तिथं मला बघायला मिळाला। विद्यमान आमदारांनी आम्हाला खूप त्या ठिकाणी तकलीफ दिली, वेगवेगळ्या मार्गाने दिली आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी ज्या स्वतः एखादा पक्ष उभा करू शकतो त्यावेळेस ह्या पक्षामध्ये काम करताना काही अपेक्षा असतील, त्या अपेक्षा अशा होत्या की तुमचं राज्यात शासन आहे, देशामध्ये सत्ता आहे, महापालिकेत सत्ता आहे, असं असताना आपण काही सुचवलं की स्थानिक आमदार ह्या त्याला विरोध करायचे आणि त्या काही 2-4 गोष्टी घडल्या की दादासाहेब गायकवाड सभागृह होतं, त्या सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं सभागृह आहे ते मी त्यावेळेस निर्माण केलं माझ्या महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये। त्याच्या पार्किंगमध्येच यांनी महिला रुग्णालय बांधलं, जे बाजूला 5 एकर जागा होती, 10 एकर जागा होती, परंतु फक्त सूडबुद्धीने राजकीय काम करायचं आणि म्हणून तिथं त्यांनी ते
महिला रुग्णालय घेतलं, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसशी बोललो, गिरीश महाजनांशी बोललो, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो की चुकीचं आहे, हे चुकीचं काम होतंय, ते तुम्ही तिला सांगा आणि थांबवा, त्या आमदारांना सांगा. परंतु त्यांनी मला त्या ठिकाणी कोणीही साथ दिली नाही आणि म्हणून मी ठरवलं की या पक्षात न थांबलेलं बरं आणि तिथून मी तो पक्ष सोडून दिला. नाशिक मध्ये जेव्हा देवयानी फरांदे निवडून येणार होत्या किंवा त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता तो असा होता, मॉडर्न सिटी, हे प्रकल्प आणू, IT पार्क करू, रस्ते तेवढे चकाचक तुम्हाला दिसतील. काय विकास किती झालाय? नाही, मुळामध्ये नाशिककरांची खूप मोठी फसवणूक या ठिकाणी झालेली आणि मला असं वाटतं या विधानसभेमध्ये ते आपल्याला मताच्या रूपाने दिसून येईल. महापालिकेची 5 वर्षाची सत्ता आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी भोगली, नगरसेवकांना सुद्धा त्या ठिकाणी काही वाव मिळाला नाही. महापौर, आमदार आणि संपूर्ण नाशिकची धुळदाण त्या ठिकाणी त्या मंडळींनी केली. आजही आपण नाशिक महानगरपालिकेचे रस्ते बघितले तर रस्त्याची चाळण झालेली आहे. एकही असा प्रकल्प नाही की ज्याचं उद्घाटन झालं, ते चालू झालं वगैरे असं. आता साधं गोष्ट आहे की IT पार्कचं गेली 3 वेळा उद्घाटन झालं, 3 वेळा जागा बदलल्या गेल्या, IT पार्क नाही. गोदावरी संवर्धन त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं, नमामि गोदे, तोही प्रकल्प पुढे आला नाही. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग, लोकांची अपेक्षा होती की राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, महापालिका ताब्यात आहे आणि म्हणून मोठा एखादा उद्योग येऊ शकतो का, तर नाही आला. परंतु एक नक्की घडलं की या शहरामध्ये नशाखोरी खूप वाढली. तरुण मुलं मुली हे चरस, गांजा या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेले गेले. एमडीचा कारखाना झाला, कुठला उद्योग नाही आला पण एमडीचा मोठा उद्योग या ठिकाणी आला आणि संपूर्ण गुन्हेगारांना महिला आमदार ज्यावेळेस एखाद्या गुन्हेगाराच्या पाठीमागे उभे राहतात, त्यांचं नामकरण होतं आणि एमडी विकणाऱ्या जे काही त्याचं जे जाळं निर्माण होतं ते संपूर्ण मध्य नाशिकमध्ये जाळं निर्माण, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या शहराचं नाव खराब झालं. ललित पाटील या नावाने जो माणूस पुण्यात पकडला गेला, त्याचे कारखाने ज्यावेळेस सापडले, त्याचं कनेक्शन या वडाळ्या गावामध्ये सापडलं आणि त्यांना सगळ्यांना पाठीशी घालणारे हे आमदार होते. आणि ह्या आमदार पाठीशी घालते पोलिसांना माहीत होतं. पोलिसांनी वेळोवेळी गृहमंत्र्यांना सांगितलं, पालकमंत्र्यांना सांगितलं, पक्षाला सांगितलं, पण ह्या कोणालाच जुमण्याला तयार नव्हत्यात. आजही काल परवाची गोष्ट आहे, त्या ठिकाणी चिपड्या नावाचा एक आरोपी पकडला गेला. त्याचे कॉल रेकॉर्ड आपण जर तपासले तर ते पोलिसांकडे पुरावे आहेत. छोटी बाबी म्हणून एक वितरक एमडीची होती, जी एमडी विकायची, तिला सोडवण्यासाठी बडी बाबी म्हणून यांचं नामकरण झालं. यांचंच झालं होतं? हा, यांचंच नामकरण झालं. आणि यांनी विधानसभेत प्रश्न विचारला की बडी बाबी कोण आहे. त्यावेळेस गृहमंत्र्यांनी हे समजून सांगितलं की तुम्ही या गोष्टीत पडू नका. परंतु पत्रकारांनी, नाशिककरांनी यांची बडी बाबी म्हणून नाव ठेवलं, जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असं हे पहिलं प्रकरण आहे की ही बडी बाबी कोण विचारणाऱ्या या बड्या बाबीच होत्या. हे फार मोठं आश्चर्य त्या ठिकाणी आहे. आणि या संपूर्ण शहरातील लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती. खुनाच्या मर्डर केसमधली असलेली मंडळी, कोयता गँगमध्ये असलेली मंडळी, चरस, गांजा, 15-15, 20-20 किलो गांजा पकडला गेला, त्याच्यामध्ये त्यांना सोडवणारे, त्यांना फोन करणारे संपूर्ण सिटीला माहिती आहे, सगळ्या पोलीस खात्याला माहिती आहे, गृह खात्याला माहिती आहे. अशा या आमदारांचं कौतुक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाने केलं, मला मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे थोडक्यात पूर्ण नाशिक जे आहे ते भीतीच्या सावटाखाली आहे का? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गृहमंत्री भाजपचे असताना या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तुम्ही जर या सगळ्या गोष्टीची जर आणि आम्ही ती माहिती घेतली, माहितीच्या आधाराखाली मोठ्या प्रमाणामध्ये यांचे कॉल रेकॉर्ड सापडलेले, मोठ्या प्रमाणामध्ये हे जामीन म्हणजे गुन्हेगारांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणतात आणि नाही केलं काही पर्यंत मोर्चे काढतात. मोर्चे काढायचे, पोलिसांकडे जवळ जायचे, अरेतोरी करून पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी बोलायचं. अनेक प्रकार या ठिकाणी या शहराला बघायला मिळालेले आहे. काल परवाची गोष्ट तर आता
चिपड्या नावाचा एक, तो जर पकडलाच, परंतु एक खोनामध्ये सुद्धा एक दुसरा माणूस पकडला गेला. 15 किलो गांजा, तो एक तिसरा माणूस पकडला गेला. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था या शहरामध्ये राहिलेली नाही. आणि पोलिसांना दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण राजकीय दबाव इतका मोठा आहे त्यांच्यावर की त्यांना काम करणं मुश्किल झालेलं आहे. वेळोवेळी त्यांनी वरती गृहमंत्र्यांना सांगितलं, पण पक्ष सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. आताच्या घडीला आपण जर थोडंसं स्टेट लेवलला जर बघितलं तर भाजपचा पूर्ण सिबिल स्कोर डाऊन झालाय. म्हणजे लोक भाजपला वैतागलेत. एकतर 3 टर्म त्यांना सत्ता दिलेली होती. याची परिवर्तनाची लाट अशी आहे की आता प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकं जिथं भाजपचा कॅन्डिडेट असेल तो निवडून येतो की नाही असा प्रश्न तयार झालाय. त्याच्याच उलट परिस्थिती महाविकास आघाडीत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, सगळ्यांच्याच बाबतीत वातावरण अनुकूल आहे. याचा फटका आता असा बसतोय महाविकास आघाडीच्या लोकांना की त्यांच्यावरती कारवाई केली जाते. जसं तुमचं कार्यालय हटवलं गेलं, त्यामध्ये आमदारांचंच नाव होतं की त्यांनी जोर जबरदस्ती केली. आणि ते कार्यालय असं होतं की जिथे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यासारखी नेते येऊन गेलेली होती आणि तेच कार्यालय हटवलं. म्हणजे सुडाचं राजकारण सुरू झालंय का? हा, निश्चितपणे. मी तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलं की सुडाचं राजकारण कशा पद्धतीने ही बाई करते. या शहराला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेची सत्ता मिळवण्याच्या अगोदरचे चौथं अधिवेशन नाशिकमध्ये झालं होतं. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे माझ्या त्या शाखेमध्ये आले होते. तिथं पूजा त्यांनी पहिले केली आणि नंतर ते अधिवेशनाला त्या ठिकाणी गेले, मुक्कामी होते. त्यानंतर आनंद दिघे हे कधी पण जर नाशिकमध्ये आले तर पहिले त्या शाखेत माझ्याकडे यायचे, त्या ठिकाणी थांबायचे. 4-4, 5-5 दिवस आम्ही सगळे अधिवेशनाचे कामं दिघे साहेबांनी आमच्याकडनं करून घेतले. स्वतः शिंदे साहेब त्या ठिकाणी आलेले होते. आणि असं असताना ती जागा एस टी महामंडळाची होती आणि त्या एस टी महामंडळाच्या जागेचे महापालिकेचा काहीही संबंध नाही. फक्त राजकीय सूडबुद्धीपणे ती कार्यालय त्यांनी पाडण्याचं. मी तिथं बसत होतो, माझे काही वेगळे धंदे नव्हते, काही नव्हते, काही गोष्टी नाही ना. मी कधी MD विकायचं नाही, कधी कोणाला सोडायला जायचं नाही. मी कधी तिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या नाही. एक न्याय, शिवसेनेचं कार्यालय म्हणजे न्याय मिळवण्यासाठीच तिथं आम्ही बसलेलो असायचो. 40 वर्ष आम्ही तिथं त्या ठिकाणी काम केलं. परंतु निर्दयपणे आयुक्ताच्या बदलीपर्यंत जाऊन आयुक्तांनी स्वतः सांगितलं नाशिक महापालिकेच्या की आता माझी बदली होईल, तुम्ही काही करू परंतु ते कार्यालय काढण्यासाठी तुम्ही मदत करा. मी त्यांना सांगितलं तुम्ही कार्यालय पाडा, मी तुम्हाला काही मदत करू शकणार नाही, पण तुम्ही राजकीय दबावापोटी करतायत. आणि या सगळ्या वर्तमानपत्रांनी सुद्धा त्या गोष्टी छापल्या, सगळ्या जनतेसमोर आहे. आणि हे जे सुडाचं राजकारण आहे ती थांबवण्याची वेळ आता या ठिकाणी आली. बरं, ओव्हरऑल आता तुम्ही उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. औपचारिक घोषणा बाकी आहे. नाशिकमध्ये तुम्ही या अगोदर ज्यावेळी विधानसभेचा प्रचार करत होते किंवा आमदार होण्या अगोदर तुमचा एक नारा होता की भयमुक्त नाशिक. यावेळी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताना प्रचाराचा मुद्दा आणि तुमचं व्हिजन काय असणार आहे? भयमुक्त नाशिक हा विषयच फार वेगळा आहे. भयमुक्त नाशिक म्हणजे नागरिकांचा सहभाग करून पोलिसांना मदत करणं. पोलीस ज्या पद्धतीने कामकाज करतायत त्यांच्यावर राजकीय कुठला दबाव नको. मग तो दबाव जर झुगारायचा असेल तर नागरिकांनी सहभागी व्हायला पाहिजे. आम्ही नागरिकांच्या मिटिंगा घेऊन, महिलांच्या मिटिंगा घेऊन, आता चेन स्केचिंग होती ही महिलांची होती, पुरुषांची नाही होत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढलं जातंय, चेन ओढल्या जाते, पण ती पुरुषांची होत नाही. बरोबर. ही जी मानसिकता आहे याच्यासाठी सगळ्या महिलांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. आपल्या बाजूला काय चालू आहे, जागरूक नागरिक त्या ठिकाणी पाहिजे. काय आपल्या बाजूला काय चालू आहे, कोणी गांजा विकते का, कोणी चरस विकते का, मुलं काय करतायत. घरच्या सगळ्या कॉलनीतल्या लोकांनी एकत्र होऊन रस्त्यावर उतरून पोलिसांना साथ जर दिली तर राजकीय पक्ष सुद्धा काही करू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस करू शकतात, कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती. पण त्याच्यावर राजकीय दबाव जे टाकणारे आहेत, म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना आपण मोठं ओपन केलं पाहिजे, जनतेसमोर आणलं पाहिजे. आणि हे आपण करत नाही. त्यासाठी भयमुक्त हा नारा आम्ही दिला, त्या जनतेने आम्हाला खूप मोठी साथ दिली होती. आणि तीच आता ही परिस्थिती अशी. भुजबळ म्हणजे भुजबळ साहेब पालकमंत्री असताना सत्ता त्यांना दिली नाही, परंतु ती सत्ता नाशिक महानगरपालिकेने राज ठाकरेंच्या रूपाने आम्हाला दिली. आजही तीच परिस्थिती, त्याच्यापेक्षाही भयान परिस्थिती आहे. आता तर कोयता गँग ही कधीही बाहेर पडते आणि कधीही रात्री कोणाला हे करते. सातपूर असो, पंचवटी असो, पंचवटीने तर रेकॉर्ड केलेलं आहे. या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रेकॉर्ड कुठं असेल
त्या नाशिक शहरामध्ये मर्डर केसचा रेकॉर्ड आहे. आणि आता सतत कोयते वापरले जातात. प्रत्येक लहान मुलांच्या हातात कोयता असतो, एमडी पिलेला असतो, गांजा पिलेला असतो, चरस पिलेला असतो. महिला सुद्धा गांजा आणि चरस पिण्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह आहे. आणि त्यातली त्यात कॉलेजची मुलं आहे. आई वडिलांना वाटतं असं कॉलेजला गेले आहेत, शाळेत गेले आहे, मुलं मुली हे ज्या पद्धतीने चरस गांजाच्या आहारी गेलेले, एमडीच्या आहारी गेलेले, आणि त्याला सगळं कारणीभूत जर असेल तर ते राजकीय लोक. त्यांनी आवाज उठवला पाहिजे, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. परंतु तेच गुन्हेगारांना जर पाठीशी घालत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून भयमुक्त नाशिक हे पुन्हा एकदा घ्यावं असे माझी नागरिकांना पण आव्हान आहे की तुम्ही उतरलं पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. जनतेचा आक्रोश हा कोणी थांबू शकत नाही. आणि म्हणजे तरुणांना जर आता तुम्ही जर सांभाळायचं असेल, तरुणींना जर सांभाळायचं असेल, कॉलेजची मुलं हे सगळी गोष्ट जर ही पिढी जर वाचवायची असेल तर या सगळ्या गोष्टीला आपण पुढे येऊन विरोध केला पाहिजे. ओव्हरऑल आम्ही महायुती सरकारमध्ये एक बघतोय की फ्लेक्स, इतक्या कोटींचा निधी मंजूर, इतक्या कोटींचा निधी मंजूर. नाशिकमध्ये ही सेम परिस्थिती की एवढे कोटी रस्त्यासाठी आणले, एवढे पाण्यासाठी, एवढे प्रकल्पासाठी आणले. पण हे फक्त मग फ्लेक्सबाजीमध्ये दिसतंय का? जसं तुमच्या सांगण्यावरून तर इथे विकास झालेला नाहीये, निधी तर आणला जातोय असं त्या स्वतःहून सांगतायत. मग पुढे होतं काय नेमकं या निधीचं? मुळामध्ये प्रश्न असा आहे की 3 मतदारसंघ या शहरामध्ये, या 3 मतदारसंघात सगळ्यात जास्त उद्घाटन मध्य नाशिकमध्ये. 150 कोटीचे, 10 कोटी, 5 कोटी, 4 कोटी. महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असं सांगतात, संघटनेचे युनियनचे पदाधिकारी असे सांगतात की 2 महिन्यानंतर आम्हाला आमचा पगार होईल का नाही ही शंका आहे. एका बाजूला महाराष्ट्र शासन सांगतो की 3000 कोटीचं कर्ज काढायचं. मग हे जे उद्घाटन होते याला पैसा तुम्ही कुठून आणणार आहे? म्हणजे तुम्ही जर 10 कोटीचं काम केलं तर त्याला 25 लाख रुपये टोकन निधी असून तुम्ही उद्घाटन करता. म्हणजे शहरामध्ये नागरिकांची दिशाभूल करायची, धूळफेक करायची, उद्घाटन करायची. 10 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही, 10 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही, 5 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही. आता शेवटचे 2 महिने तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार. एकही काम चालू नाहीये, रोज तुम्ही उद्घाटन करताय. आम्हाला विकासाला विरोध नाहीये, पण तुम्ही डोळ्यात धूळफेक करताय जनतेच्या, ते चुकीचं आहे. आणि जनता सगळी ही जाणून आहे. हे 3 मतदारसंघात काम नाही, 2 मतदारसंघात मध्य नाशिकमध्येच काम आहे. असं कसं कधी होऊ शकतं का? हे एवढं महाराष्ट्र शासनाचं एकाच आमदारावर कसं काय प्रेम असू शकतं? पण पैसा नाहीये हे अधिकारी सुद्धा खाजगी सांगतात की भाऊ या सगळ्या गोष्टी धूळफेक करणाऱ्या आहे. कॉन्ट्रॅक्टरला वेठी धरलं जातं, उद्घाटन करायची, 25 लाखाचा निधी आहे, 10 कोटीचं काम आहे आणि तुम्ही पैसे टक्केवारी मागायची. कॉन्ट्रॅक्टर कुठून देणार तुम्हाला? बरोबर, त्यांनाच पैसे मिळणार नाही तर तुम्हाला कुठून देणार? बरं, हे सगळे आपसातल्या लोकांना कामं दिले, वाटून देण्याचे काम त्यांनी केलेले, त्याचेही पुरावे आमच्याकडे आहे. माहितीचे अधिकारी आम्ही सगळं काढले. 2014-2019 अशी परिस्थिती होती की भाजप 100 चालली होती. म्हणजे इतकी त्यांची हवा होती, त्यांना कोणी थोपवू शकत नाही अशी चर्चा सुरू झाली. 2019 नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की हे लोक साध्या निवडणुकाही घेत नाहीत. महानगरपालिकांवरती आता 2-2, 3-3 वर्ष झालेच प्रशासकीय अधिकारी नेमलेत. भाजप एवढं निवडणुकांना घाबरतंय की साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून निवडणुका जिंकायच्यात, अशा पद्धतीचं सगळी त्यांची स्ट्रॅटर्जी सुरू आहे असे वारंवार आरोप होतात. यामध्येच असं झालंय की बोगस मतदारांचा प्रश्न जो तुमच्या नाशिक मध्ये सुद्धा दिसून येतो, त्याबाबत तुमचं काय मत आहे? निश्चितपणे संपूर्ण प्रशासन हे संपूर्ण राजकीय दबावाखाली काम करतं. म्हणजे बोगस मतदार नोंदणी, त्याला जे पुरावे पाहिजेत, एकाच घरमालकाकडून जर तुम्ही 30-40 घरभाड्यांचे पावते बनवून आणत असाल आणि त्याची नोंदणी होत असेल ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही वेळोवेळी या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी निवेदनं दिली, त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. परंतु आमदार असतील, बाकीचे सगळे मंडळी हे त्या प्रशासनावर दबाव टाकत असतात.
आणि त्यातून हे सगळं काम होत असतं. आम्ही त्यांना दुबार मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये अनेक पुरावे त्या ठिकाणी दिले. फक्त त्या ठिकाणी नोंद केली जाते आणि काम होत नाही. मग बोगस मतदान करून यांना निवडणुका जिंकायच्या आहे का, हा त्यांचा हेतू आहे का, हा एक मोठा मुद्दा आहे. आणि याला सगळं कारणीभूत जर असतील तर ते अधिकारी असतात, तहसीलदार असतात आणि त्यांना सुद्धा निवेदन देऊन, आता आमच्या डोक्यामध्ये असं आहे की निवडणूक निर्णय अधिकारी जे महाराष्ट्राचे आहे चोकलिंगम साहेब, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन पाठवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये या दृष्टिकोनातून त्यांनी निरपेक्ष काम त्यांनी या ठिकाणी करावं अशी आमची अपेक्षा. नाशिक महानगरपालिकेच्या बाबतीत तर जे सर्वे होत आहेत, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष या निवडणुका पुढे ढकलत आहेत आणि संपूर्ण नाशिक महानगरपालिका ही कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये आहे. मला असं वाटतं या शासनाला नगरसेवक सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नेमायचे का काय असं मला वाटतं. कारण आमची घटना वेगळी आहे. या महापालिकेत 25 वर्ष मी काम केलं. आमचे अधिकार वेगळे आहे महापालिकेचे. परंतु कुठल्याही कायद्याला न जुमानता प्रशासकीय राजवट या ठिकाणी राबवली गेली. अख्ख्या शहरामध्ये पूर्णपणे जे परसेवेतले अधिकारी आलेले आहे त्यांना या शहराची काही माहिती नाही आहे, काही गोष्टी नाही आहे. बदलीसाठी पैसे आणि ते हुद्दा मिळवण्यासाठी पैसे. नाशिक शहरातली कायदा आणि सुव्यवस्था तर आहेच, पण पार्किंगचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या शहरामधला. आणि मग पार्किंगचा जो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला तो नगर रचनेमुळे झाला, महापालिकेमुळे झाला. जे प्लॅन मंजूर केले जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. वाहतुकीचा जो प्रश्न आहे आत्ता मी या शहरामध्ये अंडर बायपास पाहिजे, जे पुण्याच्या धर्तीवर अंडर बायपास पाहिजे ते होत नाही आहे. उड्डाणपूल होत नाही आहे, नदीला समांतर पूल होत नाही आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं मुंबई नाका असो, द्वारका असो, मायको सर्कल असो, हे सगळ्या सर्कल जाम होतात. ते नाशिक रोडकडे जाणाऱ्या माणसं जर आपण नाशिकमधून निघालो 1 तास 1.5 तास अर्धा तास लागतो. अशा पद्धतीने वाहतुकीचा सगळ्यात मोठा प्रश्न या शहरामध्ये आहे. आणि जनता या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघते, त्याला नाईलाज आहे. कारण शासन निवडणूक घेत नाही, नगरसेवकने आमच्या व्यथा मांडायच्या कोणाकडं, हा मोठा प्रश्न जनतेला पडला. शेवटचा प्रश्न माझा असा असेल की या ठिकाणची लढत शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप अशी होणार. दोन्ही पक्ष दावा करतात हिंदुत्वाचा. भाजप म्हणतं आमचं हिंदुत्व खरं, ठाकरे म्हणतात आमचं हिंदुत्व खरं. तुम्ही एक वेगळी शिवसेना बघितली, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बघितली, राज ठाकरेंचे हिंदुत्व बघितले, भाजपामध्येही काही काळ घालवलाय. काय वाटतं हिंदुत्वाची व्याख्या काय? मला असं वाटतं संपूर्ण देशाने बाळासाहेबांचे हिंदुत्व पाहिलेले. एवढा हिंदुत्ववादी जहाल नेता या देशामध्ये कोणी असेल मग असं मला वाटत नाही. आणि भारतीय जनता पक्षाला हे सगळ्या गोष्टी हाताला काम आणि हृदयात राम हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं देव, देश आणि धर्म. या तिन्ही गोष्टीचा जो आदर करेल तो माझा आहे, ते आमचं खरं हिंदुत्व आहे. मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याला त्याचा आदर पाहिजे. तो या देशात राहतो त्याला स्वाभिमान पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्वाचे कोणीच वरवरी करणार नाही. हे घरात बसून टाळ्या वाजवणारी हिंदुत्ववादी आम्हाला वाटत नाही. मला त्या सगळ्या मोठ्या गोष्टीचं एवढंच होतं का हिंदू आक्रोश मोर्चा म्हणजे काय, कशासाठी तुम्ही बॉम्ब मारताय, आक्रोश म्हणतायत. हिंदू किती आणि मुस्लिम किती, तुम्ही त्यांना आपलंसं करून घेणार नाही. तुम्ही या देशातून त्यांना बाहेर टाकणार आहे का? ते आपलेच आहे, बांधायला बांध आहे, सगळ्या गोष्टी आहे. फक्त या सगळ्या गोष्टीचा असंतोष निर्माण करायचा आणि मतं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा हे खूप दिवस चालत. आम्ही बघितले मालेगाव सारख्या ठिकाणी सुपारीच्या खांडावरून दंगल घेतलेली, सुपारीचं खांड. त्याच मालेगावमध्ये इतकं परिवर्तन झालं की बॉम्बस्फोट झाला तरी दंगल झाली नाही. आणि तेव्हापासून आम्ही हे सगळ्या गोष्टी बघतोय. हे घरामध्ये टाळ्या वाजत बसणारे हे रस्त्यावर येतात, ओरडतात हिंदुत्व. त्या हिंदुत्वाला काय अर्थ आहे मला काही कळत नाही. बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. याला कुठलं हिंदुत्व म्हणतात? आणि बाळासाहेबांनी आमच्यात ते हिंदुत्व इतकं ओतलेलं आहे की इतक्या वर्ष आम्ही बघतोय
आम्हाला या सगळ्या गोष्टी बघताना खूप अशी कीव येते या सगळ्या गोष्टीची, की अशा पद्धतीने हिंदुत्वाचा तुम्ही राजकारणासाठी उपयोग करायचा. मूळ मुद्द्यांवरून जेव्हा हिंदुत्व जातीपाताचा विषय येतो तेव्हा मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट होतं. मग लोक बेरोजगारीवर बोलत नाही, लोक रस्त्यांच्या मुद्द्यांवर बोलत नाही, लोक बऱ्याचशा गोष्टी महागाईवर बोलत नाही. प्रत्येक निवडणुका आली की जातीवादाचा मुद्दा पुढे येतो. कुठेतरी याच्यात बदल झाला पाहिजे असं नाही वाटत का? निश्चितपणे लोकांना बदल पाहिजे, पण ते ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या मंडळीनं कळत नाही. हे स्वार्थी मंडळ आहे. सत्ता घ्यायची, सत्तेतून पैसा काढायचा, पुन्हा सत्ता घ्यायची आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार करायचा. याच्या पलीकडे यांच्याकडे काहीच नाही. नियोजन शून्य आहे. आता हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी, उद्योग, हे संपूर्ण महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले हो. बरोबर. बेरोजगारी कशी वाढणार नाही? आज तुम्ही इथं सगळ्यांना तेच सांगतायत, एक उद्योग नाही, महाराष्ट्रातले उद्योग तिकडं चाललेले, आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता जे लोकल जनतेला नको आहे. आणि आता ते विधानसभेत तुम्हाला दिसून येईल सगळ्या गोष्टी. लोकसभेने त्याची सुरुवात केली, विधानसभेला त्याची तुम्हाला प्रत्यय येणार सगळ्या गोष्टीचा. तर बऱ्याचशा गोष्टी आज आपण वसंत गीते यांच्यासोबत बोलल्यानंतर क्लिअर झाल्या. खरं तर एक लॉंग व्हिजन, दूरदृष्टिकोनातील नेता आणि प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आत्ताच्या घडीला जातीपातीच्या राजकारणाव्यतिरिक्त खूप सारे असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती बोललं गेलं पाहिजे पण डायव्हर्ट केलं जातं. आता आपणच पहा, लांबून आपण नाशिक सिटीकडे कसे पाहतो की एक म्हणजे पॉश सिटी म्हणून तिकडे पाहतो, पण या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका मोठा आहे आणि हा प्रश्न थोपवण्याऐवजी जर आमदार या ठिकाणचे जर त्याला रसद पुरवत असतील असा जो त्यांच्यावर आरोप होतो, तर मग प्रश्न पडतो की देश कुठे चाललाय, मतदारसंघ कुठे चाललाय. तरी तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार.